ही पनीर आपण आणलं आहे नेमकं काय आहे? याच्यामध्ये एक नॅचरल पनीर आहे आणि याच्यामध्ये एक चीज अनलॉग म्हणून पदार्थ आहे ज्याला आर्टिफिशियल पनीर म्हणून मार्केटमध्ये विकलं जातं. दुर्दैव असं आहे की पनीरमध्ये प्रोटीन असतं आणि चीज अनलॉगमध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट्स असतात आणि हे ऑइलपासून बनवलं जातं. त्याचे काय effect आहे? शरीरावर खूप इफेक्ट्स आहेत. तुम्ही प्रोटीन खायचा इफेक्ट काय आणि फॅट्स खायचा इफेक्ट काय फक्त एकदा तुमच्या डॉक्टरांना विचारा. डॉक्टर लगेच सांगतील. हे आर्टिफिशियल पनीर खाल्ल्याने शरीरावर 100% दुष्परिणाम होणार आहेत, कारण ते पनीरचे तुकडे नसून ते तेलाचे गोळे आहेत. कसं माहित पडणार की हे ओरिजिनल आहे हे आपण तुम्ही जर ब्रँडेड प्रोडक्ट घेतलं तरच त्या ब्रँडची रिस्पॉन्सिबिलिटी निश्चित होऊ शकते. तुम्ही जर सुट्ट पनीर घेतलं तर कोणीही सांगू शकत नाही नॅचरल आणि आर्टिफिशियल पनीरमधला फरक. कसा प्रकार आपण रोखणार? मी आज सरकारला विनंती करतो की मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग्स हे झाले पाहिजे. ही जबाबदारी खरं तर सरकारची असणार आहे, FDA ची असणार आहे. त्या FDA ने आणि सरकारने त्याच्यावर टेस्टिंग्स वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे, लॅबची संख्या वाढवणं गरजेचं आहे आणि रेड्सचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. जर रेड्स मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रात पडल्या तर नक्कीच ह्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल येईल. लोकांना काय माहिती? मी जनतेला विनंती करेल, जर आपण बाहेर कुठे पनीर खात असाल तर सावध राहा. पनीर शक्यतो ब्रँडेड प्रोडक्ट घ्या, म्हणजे तो ओरिजिनल असण्याची शक्यता आहे.